बायकोला फोन लावला पण मुलांनी फोन उचलला नाही. 4:38ला भाचीला फोन लावला पण तीही झोपली होती. मला काही त्रास होत होता हे मलाच कळत नव्हतं. आज मी एकदम माझ्याच धुंदीत होतो. घरी सांगू नको सांगू असं होत होतं आणि देवानेही तोंडावर एक शब्द मात्र येऊ दिला नाही. कदाचित त्यालाही माहीत होतं, घरच्यांना सांगू तर याच्या घरचे इकडची दुनिया तिकडे करतील आणि याला वाचवतील. ठीक 4:49ला मला चक्कर आली आणि मी खाली पडलो. श्वास आतमध्ये ओढत होता. बहीण जोरात पळत आली आणि जोरात रडत होती. सर्व तिचा आवाज कानी पडत होता. तिने जोरात छाती दाबली. आजूबाजूचे लोक गोळा झाले पण एकानेही हात लावला नाही. बहिणीने जोरात छाती दाबली. बाहेर पडलेली जीभ आतमध्ये गेली आणि मी काही तोंडातून शब्द काढू तर जीभ मात्र साथ देत नव्हती आणि बहिणीचा कानी आवाज येत होता. दोघी बहिणी माझ्या भोवती रडत होत्या आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत होता पण माझ्या तोंडातून शब्द मात्र निघत नव्हता आणि मी हळूहळू श्वास घ्यायला असमर्थ झालो आणि मी कुणाला काहीही न बोलता अचानक जीव सोडला. असा होता माझा जीवन प्रवास. खरंच.